हे गाईज द फिट लॅबचा आज एपिसोड 2. क्रिएटिनमुळे हेअरफॉल होतो, मिथ की फॅक्ट. क्रिएटिन घ्यायचा विचार करताय पण मित्र बोलतोय भाई टकला होशील. तर असं अजिबात नाहीये. हा मिथ खूप व्हायरल आहे. तर लोक एका 2009च्या स्टडीचा रेफरन्स देतात. त्या स्टडीमध्ये काही पार्टिसिपेंटमध्ये DHT लेवल म्हणजे डिहायड्रोटेस्टोस्टेरॉन लेवल वाढल्याचा ऑब्झर्व झाला होता, पण हेअरफॉल मेजर केलाच नव्हता. त्यानंतर झालेल्या रिसर्चमध्ये क्रिएटिनमुळे डायरेक्ट हेअरफॉल होतो असा स्ट्रॉंग सायंटिफिक एव्हिडन्स मिळालेला नाहीये. म्हणून घाबरण्याची गरज नाहीये. क्रिएटिन हा बॉडीमध्ये नॅचरली पण तयार होतो आणि मीट, फिश मधून पण मिळतो. सप्लिमेंट म्हणून घेतला तर तो मेनली स्ट्रेंथ, वर्कआउट परफॉर्मन्स आणि मसल रिकव्हरी इम्प्रूव्ह करायला मदत करतो. मी पर्सनली वेलकोर क्रिएटिन मोनोहायड्रेट सजेस्ट करेल. फक्त 3 ते 5 ग्राम डेली घ्या आणि हायड्रेशन पण मेंटेन करा. तर पुढच्या वेळी असं कोण बोललं क्रिएटिनमुळे टकला होशील तर त्याला हा व्हिडिओ दाखवा, सायन्स एक्सप्लेन करा. आणि फिटनेसमध्ये असेच मिथ सायन्ससोबत क्लिअर करायचे असतील तर द फिट लॅब सिरीज फॉलो करायला विसरू नका. दॅट इज फॉर दिस वन. सी यू गाईज इन द नेक्स्ट वन.